ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आली। मालमत्ता उत्पन्नाच्या कागदपत्रांची पूर्तता न केल्यानं वैभव नाईकांसह त्यांच्या पत्नी स्नेहा नाईक यांना नोटीस बजावत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर आज वैभव नाईक चौकशीसाठी रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात दाखल झाले। तर ही चौकशी मला त्रास देण्यासाठी असू शकते, कारण यापूर्वी पक्षांतर केलेल्यांची चौकशी थांबली, असा आरोप वैभव नाईक यांनी केला। एकीकडे चौकशी होत असताना एसीबी एखाद्या गुन्ह्याची चौकशी होऊ शकते, परंतु इन्कम टॅक्स हे त्यातले निष्ठान असतात आणि तरी सुद्धा माझी 2 वर्ष दोनदा स्कुटीने केलेली आहेत आणि त्यामुळे अशा सगळ्या फाईल आम्ही त्यांना घेऊन दाखवलेल्या आहेत। परंतु एखाद्याला चौकशीसाठी दबाव आणायचा किंवा त्रास द्यायचा असेल तर त्यांना आपण काय करू शकत नाही, परंतु त्यांना जे सहकार्य लागेल ते सहकार्य मी करणार आहे आणि मी आता त्यांच्याकडे हजर होऊन त्यांना जी माहिती दिली त्याच्याविषयी वेगळी काय माहिती असेल तर ती सुद्धा त्यांना देणार आहे। बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण हत्या प्रकरणी होत असलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जाते। अशातच भाजपचे खासदार अशोक चव्हाणांनी एक मोठं वक्तव्य केलं। राजीनामा घेणं ही प्रथा काँग्रेसमध्ये चुकीची असल्याचं त्यांनी म्हटलंय। काँग्रेसच्या राजवटीत आरोप झाल्यानंतर अनेक मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे राजीनामे घेतले आणि त्यानंतर ते चौकशीला सामोरे गेले। मात्र काँग्रेसची ही प्रथा खूप चुकीची राहिल्यानं अशोक चव्हाण यांनी सांगितलेलं आहे, हे माझं व्यक्तिगत मत आहे, तेव्हाही होतं आजही आहे, असं अशोक चव्हाणांनी म्हटलं। राजकारणापोटी कोणाला बदनाम करण्याकरता राजीनामा घेण्याचं सत्र जे काँग्रेसच्या काळात होतं ते फार चुकीचं आहे। पॅनिक होऊन राजीनामे आरोप होतात, प्रत्यारोप होतात, राजकारणाचा भाग आहे, यात माझी तक्रार नाही आहे। परंतु केवळ आरोपाच्या आधारावर तत्कालीन काँग्रेसच्या काळात जे काही घेतलं गेलेलं आहे हे निश्चित चुकीचं आहे आणि राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचा हा कार्यक्रम त्यावेळेस झालेला आहे हे मी सांगू शकतो। परळी इथले व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी मुंडे कुटुंब दुपारी 4 वाजता पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहे। तब्बल 15 महिन्यांपासून आरोपींना अटक न केल्यामुळे आता न्याय नाही मिळाला तर आमरण उपोषण करणार असा पवित्रा मुंडे कुटुंबाने घेतलाय। 15 महिन्यांनंतर वडिलांची आठवण आल्यानं मुलाला अश्रू अनावर झाले। तर ज्ञानेश्वरी यांनी पोलीस प्रशासन आणि सरकारला निर्वाणीचा इशारा दिला। नाही, एसपी सरांना भेटल्याशिवाय तर आम्ही इथून जाणारच नाहीत, का तर काहीतरी निर्णय घेतल्याशिवाय मला इथून जायचंच नाही ना। मग आरोपी तरी त्यांना अटक करावं लागतील ह्या 8 दिवसात, नाहीतर मग आम्हाला न्याय तर द्यावाच लागेल कोणत्याही हालतीत, नाहीतर मग 8 दिवसाला मी उपोषणाला बसणार आहे। सोरमल्ले साहेबाकडे 15 दिवस झाले तपास देऊन। सोरमल्ले साहेबांनी काल जेव्हा मीडिया ट्रायल झाली त्याच्यानंतर आम्हाला बोलून त्यांनी तपासात थोडी माहिती दिली। नंतर 4-5 दिवस थांबा म्हणले, मी टीम तयार करतो। त्यांनी आतापर्यंत काही टीम तयार केली नाही। आम्हाला फक्त न्याय भेटावा हीच मागणी आहे त्यांच्याकडून आणि एसपी साहेबाला भेटल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाहीत। महादेव मुंडे प्रकरणामध्ये सुरुवातीला ते 15 महिने तपासच झाला नाही। मी मुद्दा उपस्थित केल्याच्या नंतर बीडच्या एसपींनी त्या ठिकाणी चौकशी समिती लावली आणि अंबाजोगाईचे डीवायएसपी यांच्या अध्यक्षतेखाली एलसीबीची सर्व टीम त्यांना दिली आणि ज्या दिवशी ही ऑर्डर काढली त्या दिवशी पासून 12 ते 15 लोक परळीमधले फरार झालेले आहेत आणि ते जे फरार झालेले त्यांच्या पाठीमागे पोलीस लागले आणि माझं मत आहे महादेव मुंडेच्या प्रकरणामधले आरोपी फार लवकर अटक होतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात टीका केल्यानं मनोज जरांगेंविरोधात संतापाची लाट उसळली। भाजपचे सरचिटणीस अरुण मुंडे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये मनोज जरांगे पाटलांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी शब्दात उल्लेख करून टीका केली होती। तर यापूर्वी धनंजय मुंडेंबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे बीड जिल्ह्यातील परळी पोलीस ठाण्यामध्ये जरांगेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। जरांगे पाटलांनी बोलण्याची तारतम्य पाळावं एवढीच आमच्या सगळ्यांची इच्छा आहे। समाजा माध्यमामध्ये आज जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम जरांगे पाटील करीत आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांवर केलेली टीका आम्ही सहन करून घेणार नाही। तुम्ही ज्या पद्धतीने मी पाहून घेऊ, तुमची लायकी नाही पाहून घेण्याची, तुमची जागा आम्ही दाखवून देऊ। तुम्ही ज्या पद्धतीने वक्तव्य फडणवीस साहेबाच्याबद्दल करतात त्याचा मी पहिल्यांदा निषेध करतो आणि दुसरी गोष्ट तुमच्यावर कारवाई व्हावा ही भूमिका आमची आहे
आणि निश्चित प्रशासन कारवाई करेल.